ऑक्सफर्डचा धोक्याचा इशारा. जगातील 10 अतिउष्ण शहरांच्या यादीत नागपूर जगात 4थ्या क्रमांकावर. जागतिक पर्यावरण दिनी नागपूरसाठी धोक्याची घंटा. निसर्गाचा कोप की आपलीच चूक? केवळ तापमान नव्हे तर या 3 कारणांमुळे नागपूर ठरते उष्णतेचे सर्वात मोठे बळी. काय आहे पॅसिव्ह कूलिंग? नागपूरला थंड ठेवण्यासाठी शास्त्रज्ञांनी सुचवला नवा पर्याय. आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. दरवर्षी आपण हा दिवस साजरा करतो, झाडे लावण्याच्या आणाभाका घेतो आणि पुढच्या काही दिवसात ते विसरूनही जातो. पण आज निसर्गाने आणि जागतिक पातळीवरील संशोधनाने आपल्या समोर एक असे वास्तव आणले आहे ज्याकडे दुर्लक्ष करणे आता नागपूरकर म्हणून आणि एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला परवडणारे नाही. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका ताज्या आणि धक्कादायक संशोधनात जगातील सर्वात उष्णतेचा धोका असलेल्या 10 शहरांची यादी जाहीर झाली आहे. आणि दुर्दैवाने यात आपल्या ऑरेंज सिटी म्हणजेच नागपूरचा समावेश थेट 4थ्या क्रमांकावर करण्यात आलाय. नेमके काय आहे हे संकट? निसर्गाचा हा कोणता इशारा आहे? पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. वाढत्या जागतिक तापमान वाढीमुळे संपूर्ण जगाला हवामान बदलाचे तीव्र चटके बसत असतानाच नागपूरकरांची चिंता वाढवणारी एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सस्टेनेबल सिटीज अँड सोसायटीज या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका ताज्या शोध निबंधानुसार जगातील सर्वाधिक उष्णतेचा धोका असलेल्या 10 शहरांच्या यादीत भारतामधील 3 शहरांचा समावेश असून त्यात नागपूर संपूर्ण जगात 4थ्या क्रमांकावर आहे. या यादीत देशातील अहमदाबाद 2ऱ्या तर मदुराई 7व्या क्रमांकावर आहे. जगभरातील 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 205 शहरांचा सर्वसमावेशक अभ्यास करून ही धोक्याची घंटा वाजवण्यात आली आहे. हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आणि वारंवार येत असून अतिउष्णतेमुळे दरवर्षी जगात सुमारे 5 लाख लोकांचा मृत्यू होतो असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. या संशोधनात केवळ वाढत्या तापमानाचा आकडा विचारात न घेता बहुआयामी जागतिक उष्णता जोखीम मूल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने 3 निर्देशकांचा अभ्यास करण्यात आला. धोक्याचा थेट संपर्क, शहराची संवेदनशीलता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची किंवा सामना करण्याची क्षमता. या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका नेथमी जयारत्ने करियावासम यांनी स्पष्ट केलंय की आशिया आणि आफ्रिकेतील शहरांमध्ये केवळ तापमान जास्त नाही तर तिथली लोकसंख्या सामाजिक आर्थिक परिस्थितीमुळे अधिक असुरक्षित आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये वय, आर्थिक संसाधने, वातानुकूलन यंत्रणेची अनुपलब्धता आणि वृक्षांचे कमी होत चाललेले नैसर्गिक संरक्षण या घटकांमुळे उष्णतेचा धोका जीवघेणा ठरतोय. या संकटात आणखी भर पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आगामी महिन्यात एल निनोची स्थिती अत्यंत तीव्र होण्याची शक्यता असून यामुळे 2027 पर्यंत जागतिक तापमान वाढ औद्योगिक क्रांतीपूर्व पातळीपेक्षा 1.6 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते. ऑक्सफर्डचे असोसिएट प्रोफेसर जीजस लिझाना यांनी यावर उपाय सुचवताना सांगितलंय की केवळ ऊर्जा जास्त खाणाऱ्या एसीवर अवलंबून राहणे हे एका दुष्ट चक्रासारखे आहे. कारण एसीमुळे उत्सर्जित होणारी उष्णता जागतिक तापमान वाढ अधिक तीव्र करेल. यासाठी पॅसिव्ह कूलिंग म्हणजेच नैसर्गिकरित्या घरे थंड ठेवण्याच्या पद्धती, छतावर झाडे लावणे, पंखे आणि एअर कूलरचा वापर वाढवणे तसेच शहरांमधील हरित आच्छादन म्हणजेच वृक्षांची संख्या तातडीने वाढवणे हाच एकमेव शाश्वत मार्ग आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा हा अहवाल आपल्या डोळ्यात अंजण घालणारा आहे. नागपूर जगात 4थ्या क्रमांकावर असणे ही अभिमानाची गोष्ट नक्कीच नाहीये, तर ही आपण निसर्गाशी केलेल्या खेळखंडोबाची मोठी किंमत आहे. आपण सिमेंटचे रस्ते केले, झाडे तोडली, इमारती उभ्या केल्या, पण त्या बदल्यात आपण नागपूरला एका हीट फर्नेस म्हणजेच भट्टीमध्ये रूपांतरित केलंय. केवळ एसी लावून आपण या संकटातून सुटू शकत नाही, उलट त्याने पृथ्वी अधिक तापणार आहे. आज पर्यावरण दिनी आपण फक्त एक झाड लावू नका तर ते जगवण्याची जबाबदारी घेऊया, कारण तरच आपले नागपूर आणि आपली पुढची पिढी सुरक्षित राहील. विचार करा, कृती करा. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. नमस्कार.